मस्त टीव्ही बघत होतो तर बाबा मध्ये येऊन म्हणाले, गोट्या काय चाललंय? आमचे बाबा नाही कधी असेच ओरडतात, कार्टूनच आहे. नाही नाही, मी त्यांना म्हटलं की टीव्हीवर कार्टूनच आहे ते बघतोय. तुम्हाला काय वाटलं मी माझ्या बाबांना कार्टून म्हणालो? अहो हा हक्क फक्त आमच्या मम्मीलाच आहे. तर बाबा मला कशी म्हणता, गोट्या तुला किती वेळ सांगितलंय टीव्हीवर लहान मुलांना कार्टून बघू नये, वाईट मनावर बालपरिणाम होता. बाबा, बालमनावर वाईट परिणाम होता. बर, असंच म्हणून मी चॅनल बदललं. त्या चॅनलवरती एक माणूस ओरडत होता, ब्रेकिंग न्यूज, एक बेटे ने किया अपने बाप का खून. त्यावर बाबा दचकून म्हणाले, गोट्या चॅनल बदल लवकर, गोट्या चॅनल बदल. तोवर तो माणूस म्हणत होता, देखिए एक बेटे ने अपने बाप का खून कैसे किया. बदल बोललो ना, कार्टे बदल, चॅनल बदल. मी बाबांना म्हटलं, बाबा त्याने खून का केला असेल? त्याच्या बाबाने त्याला चॉकलेट दिलं नसेल ना. मी तुला जेवढे पाहिजे तेवढे चॉकलेट देतो, पण तू आधी चॅनल बदल, चॅनल बदल लवकर. असंच म्हणून मी चॅनल पुन्हा बदललं. त्या चॅनलवरती एक बाई अंघोळ करता करता गाणं गात होती. मला पण अंघोळ करताना गाणं गायला आवडतो, पण मी बाथरूम मध्ये गातो. सिनेमा मधल्या बायका अशा उघड्यावर अंघोळ करत का गातात? मला कळत नाही ना, सर्दी कशी होत नाही आणि यांच्या मम्मी त्यांना धपाटे कसे घालत नाही. जाऊ दे ना. तर मी आणि बाबा तर बघायला लागलो. बाबा असे बघत होते आणि मी असं बघत होतो. तिथून आईचा आवाज आला, काय दाखवता तो मुलाला टीव्हीवर? त्यावर बाबा दचकून म्हणाले, बदल चॅनल बदल, नाही तर तुझे येऊन माझाच अवतार बदलून टाकेल. पण तोवर आईने येऊन बाबांना ढकलून चॅनल स्वतः बदललं होतं. त्या चॅनलवरती एक हिरो एका हिरोईन बरोबर बोलत होता. मग ते दोघं बोलायचे थांबले. मग त्याने तिचा हात पकडला आणि त्याने तिला ओढलं. मला वाटलं की मस्त अशी मारामारी सोडून धपाधप धपाधप. त्याने तिला ओढलं आणि आईने चॅनलच बदलून टाकलं. दुसऱ्या चॅनलवरती आईची फेवरेट मालिका लागली होती. त्या मालिकेमध्ये एक बाई दुसऱ्या बाईला म्हणत होती, तूच माझ्या नवऱ्याला नदी लावलीस. पुरुषांना आपल्या जाळ्या तोडायचा धंदाच तुझा. तर मी आईला विचारलं, आई हे नादी लावणं म्हणजे काय असतं ग? आणि जसं माशांना आपल्या जाळ्या तोडतात तसं पुरुषांना पण आपल्या जाळ्या तोडतात का? माशांना म्हणजे ती बाई फिशरमॅन झाली का? मी तिला फिश वुमन बोलवू? त्यावर बाबा हसून म्हणाले, दे दे उत्तर दे, दे ये उत्तर दे. आईने वैतागून रिमोट बाबांकडे फेकून म्हणाली, या कार्ट्याला शंकाच फार येतात. बाबांकडे रिमोट आल्यावर बाबांनी पण चॅनल बदललं. त्या चॅनलवरती एक उघडा बंबा माणूस स्वतःचं पोट हलवून दाखवत होता. त्यावर आई म्हणाली, बघा जरा तुम्ही पण करा पोटाचे व्यायाम. त्यावर बाबाने आपल्या पोटाचा भोपळा आत घेत चॅनल पुन्हा बदललं. तर मी बाबांना वैतागून म्हणालो, बाबा तुम्हीच सांगा ना मी काय बघू? बाबाने जरा विचार केला आणि पुन्हा कार्टून चॅनल लावलं आणि म्हणाले, हेच बघ, त्यातल्या त्याच हेच ठीक आहे.